नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आलेली आहे। प्रारूप प्रभाग रचना आता नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली आहे। आपण बघतोय की प्रभाग रचनेचा हा संपूर्ण नकाशा आहे। नाशिक महानगरपालिकेचे एकूण 31 प्रभाग आहेत आणि हे 31 प्रभाग कशा पद्धतीचे असतील हे या नकाशाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत। सध्या ही रचना कालपासून लावण्यात आलेली आहे। 4 सप्टेंबर पर्यंत ज्या नागरिकांना हरकती घ्यायच्या आहेत, ज्यांना सूचना करायच्या आहेत, त्यांच्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। प्रत्येक प्रभाग कसा असणार आहे ह्यासाठी इथे वेगवेगळे नकाशे लावण्यात आलेले आहेत। प्रभागानुसार नकाशे आहेत। 31 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 19 हे 2 प्रभाग असे आहेत ज्या प्रभागामध्ये केवळ 3 सदस्य निवडून येणार आहेत आणि इतर जे उर्वरित प्रभाग आहेत 29 प्रभाग त्यामधले 4 सदस्य हे निवडून येणार आहेत। प्रभागाची रचना कशी असणार आहे हे दाखवण्यासाठी इथे तक्ता देखील लावण्यात आलेला आहे। हे आपण आता प्रभाग क्रमांक 1 बघत आहोत। याची लोकसंख्या साधारणतः 53,294 दाखवण्यात आलेली आहे। हा प्रभागाचं नाव कुठलं आहे तर हा याच्यामध्ये कुठला परिसर व्याप्त होतो। मसरूळ, पोकार कॉलनी असे प्रभाग आहेत। प्रभागाची सीमा नेमकी कशी आहे, याला जोडलेला दुसरा प्रभाग कुठला आहे, कुठले वाडे यामध्ये सहभागी आहेत, यामध्ये नदी नाले काय काय समाविष्ट आहे, या सर्वाची इत्थंभूत माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये प्रभाग रचनेमध्ये तोडफोड झाली, कोणाच्या सोयीची प्रभाग रचना करण्यात आली, अशा स्वरूपाच्या अनेक चर्चा केल्या जात होत्या। सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या चर्चा शहरामध्ये सुरू होत्या। आता त्या संपूर्ण ज्या चर्चा होत्या त्या खरंच होत्या की या चर्चांना पूर्णविराम लागला। हे या प्रभाग रचनेमध्ये ज्या ज्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यावर किती हरकतींचा पाऊस पडतो यावर ठरणार आहे। सध्या तरी प्रभाग रचना लावण्यात आलेली आहे। जसं नागरिकांना, इच्छुक उमेदवारांना या प्रभाग रचनेसंदर्भातली माहिती मिळेल, इथे नागरिक येतील आणि त्यांच्या हरकती ह्या निवडणूक आयोगाकडे सादर करतील। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।